थँक्यू दत्ता पेडे सर. नक्कीच मागील 5 दिवस तो आवाज या पूर्ण पंचक्रोशीमध्ये गाजतोय आणि याच्यापूर्वी कसारा विभागातील खूप साऱ्या स्पर्धांमध्ये सन्मान्य गुरुजी भागस यांचं शुभागमन झालं. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं या स्पर्धेच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि आभार. आणि याबरोबरच सीतारामजी गागस यांचं देखील काही क्षणापूर्वी शुभागमन झालं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार. विचार केला तर कसारा भागामधील 4 टीम्स या संपूर्ण लीग मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यात देखील कसारा 11 ने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं जिथे जय बजरंग टीम आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे. हितेश यावेळी मात्र पहिला चेंडू फेकला गेलाय आणि चेंडू निघून गेला गॅप मध्ये. जो पाहिलं तर कबर रिजनच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. आता आपण ऐकलं टास्क बॉस मध्ये हे संघ सांगत होते की 50 ते 60 धावांपर्यंत मजल मारली जाईल. मग सुरुवात तशी द्यावी लागेल. हो, यावेळी मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. चेंडू लेग स्टंपला सोडून निघून जात असताना इथे अवांतर चेंडू फेकला. वाईटचं सिग्नल येतो आणि एका धावेनं धावफलकावर परिवर्तन पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकर अंकित झाल्यात. टीम लाही जय बजरंग लाही टीम. अपकटार चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. विकेट किपर कोणती चूक करणार नाहीत. डॉट बॉल पाहायला मिळते. नक्कीच आपल्या व्यासपीठावर ज्यांचं शुभागमन झालं सन्मान्य गुरुजी गागस यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी विनंती करतोय भाऊ पवडे यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान केला जाईल. दरम्यान चेंडू आल्याच्या प्रेक्षक चेंडू खाली. झेल मात्र सुटतोय. झेल करण्यामध्ये अपयश आणि दरम्यान 2 धावा धावफलकावर. प्रकाश आणि अजय एक सलामीची विस्फोटक जोडी. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावफलकावर परिवर्तन. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर आला 4, दुसऱ्या चेंडू आला डॉट. त्यानंतर मात्र 2 धावा गोळा केल्या गेल्यात आणि एक अवांतर अशा 9 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लागला चेंडू निघून गेलाय. घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. 5 चेंडू आल्यात तब्बल 11. 1 वाईड 1 चौकार आणि 3 डबल अशा एकूण 11 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. खूप साऱ्या धावा गोळा कराव्या लागतील. मी जर आपण लाईव्ह टीमचा विचार केला अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 1 चा. हो निश्चित षटक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. पोचतील का? झेल सुटतोय. कसारा टीम झेल सोडाल तर मॅच कशी जिंकाल. कारण आपण पाहिलं या षटकामध्ये 2 झेल सुटलेत. अर्थात षटक क्रमांक 1 समाप्त होईल. धावफलकावर पाहायला मिळतील
13 विदाउट लॉस. डीजे षटक क्रमांक 1 समाप्त झाले. पहिल्या षटकात आल्या 13 गोलंदाजी मार्गवर सुदीप. दुसरे षटक मार्गस्थ होईल. आता प्रकाश आणि अजय या जोडीचा विजय करता अजय पहिल्यांदाच चेंडूचा प्रेस करेल. पण संपूर्ण षटक खेळून काढलं प्रकाशने. सुदीप पहिला चेंडू फेकेल. स्ट्रायकरला पाहायला मिळतं अजय. धावांची गरज असेलच कारण क्रिकेट धावा नसतील तर तुम्ही खेळू शकणार नाहीत. कारण क्रिकेटच्या सामन्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर ते धावा. पहिला चेंडू फेस करतोय अजय. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातांमध्ये. निर्धाव चेंडू षटकाच्या सुरुवातीलाच फेकला गेला निर्धाव. आणि आता त्याचा इरादे स्पष्ट आहेत. कारण लहान टीमचा विचार केला तर खात्यामध्ये विजय नाहीये. एक विजय स्वरे मात्र कसारा टीमचा विचार केला तर 3 सामने गमावलेत. आणि इथून पुढे मी तर म्हणेल गमावण्यासारखं काय राहिलं नसेल. या 2 सामन्यांमध्ये खेळावं लागेल. लीग आहे आणि आता त्याचा तुमची कामगिरी इतर संघाच्या कामगिरीवर देखील तितकीच महत्वाची ठरेल. आणि यासाठी ते 2 सामने खेळावे लागतील. आपण खूप साऱ्या सांघिक स्पर्धा पाहतो. वर्ल्ड कप सारख्या स्पर्धा पाहतो. IPL सारख्या स्पर्धा पाहतो. आव्हान जरी संपुष्टात आलं असेल एखाद्या संघाचं मात्र दुसऱ्या संघाचं आव्हान कधी कधी एखाद्या संघाच्या जय पराजयावर अवलंबून असतं. महिलांचा वर्ल्ड कप चालू आहे मित्रांनो. तिथे देखील तीच अवस्था आहे. भारत क्वालिफाय व्हायचं असेल तर एखाद्या टीमला हरावं लागेल. आणि अर्थातच या प्रकारची कामगिरी या प्रीमियर लीग मध्ये देखील पाहायला मिळते. यावेळी चेंडू आवेत. उंची मिळाली आहे. अंतर मिळालं नाही. शतरक्षक 3-3 मध्ये 3 तिगडा काम बिगडा. इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथे 2 धावा भरधाव वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक मात्र जाऊन पोहोचते 17 धावांवर. 17 हा खतरा कोणासाठी असेल पाहावं लागेल. तसे सुरेख वातावरण आहे. लहान गावाचा विचार केला तर आम्ही म्हणतोय ना यावेळी चेंडू निघून गेला. कमर रिजन मध्ये चेंडू आर पार सीमा पार येईल षटकार. एखाद्या गावाच्या जवळून एखादा महामार्ग जावा आणि नक्कीच ती एक पर्वणी आहे त्या गावाच्या विकासाची. आणि म्हणतो आम्ही मागे उभे मंगेश आणि पुढे उभा मंगेश. या नाही गावची अवस्था अशी पाहायला मिळते. पुढेही महामार्ग आणि मागेही महामार्ग. पुढचा महामार्ग मुंबई आग्रा असेल मात्र मागे आहे समृद्धी. आणि नक्कीच या गावांची समृद्धी झाली. या समृद्धीने केली आणि नक्कीच त्या वातावरणामध्ये हा प्रीमियर लीगचा घाट घातला गेलाय. अर्थातच गावदेवी स्पोर्ट्स आहे संघानं. यावेळी बॅकफुटवर ढकललं गेलंय. गोलंदाजानं चेंडूवर फिरवली बोट आणि चेंडूनं फिरायला लावलं नाचायला लावलं फलंदाजाला. डॉट बॉल आतापर्यंत फेकले गेले तर 4. सुदीप अभ्यंतर चेंडू देखील फेकतोय आणि या अभ्यंतरच्या आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 23 धावांवर 23 रन्स विदाउट लॉस. यावेळी लिडिंग एज आणि ड्रॉप. तिसरा झेल ड्रॉप मात्र असं नाही तर
तसं नक्कीच डिरेक्टेड आणि गडी बाद डीजे. दिला गेलाय आणि आता गरज होती टीम कसारा संघाला गडी बाद करण्याची आणि झेल सुटला होता असं वाटत होतं. आणखी एक संधी दगडली मग तो लगेचच पाहिलं फलंदाजानं क्रीज सोडलाय आणि थेट फेकी केली गेली स्टँडवर आणि गडी बाद. धावबादच्या रूपानं प्रकाश बॅक टू द पॅव्हिलियन. प्रकाशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आकाश. हो हलक्या हाताने कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळी षटक समाप्त. 2 षटकं संपली आणि 2 षटकांमध्ये धावफलकावर पाहायला मिळत आहेत 23 एक गडी बाद 23. सारी पातळी यांची लयच न्यारी वंदन करतन गाव दे वंदन. नक्कीच आपल्या समोर ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी दिसतात सन्मान्य श्री भाऊ विषय आणि सन्मान्य श्री दिलीपजी घागस यांच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. धन्यवाद दोन्ही व्यक्तिमत्वांचे त्यांच्या पद्धतीनं सहकार्य केलं गेलं. कारण जीवनाचं रहाट गाडगं बाजूला ठेवून जेव्हा काही लोक एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थानं क्रिकेटचे सोहळे उभे राहतात आणि क्रिकेटचा सोहळा नक्कीच सोहळा आनंदाचा नक्कीच गजर क्रिकेटचा असं सांगितलं जाते. तो गजर होतोय गेले 5 दिवस आणि आजचा 6वा दिवस. 6व्या दिवसातला सामना क्रमांक 3 आमच्या समोर आम्हाला पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज हितेश. ब्लास्ट क्षेत्ररक्षक असतील का पाहावं लागेल आणि यावेळी चूक होणार नाही. गडी बाद झेल केला गेलाय. दुसरा धक्का क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. अजय सलामी देऊन जातात डगआउटच्या दिशेला. गाव देवीला गावडी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला गावडी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला गावडी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला गावडी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. नवीन फलंदाज किरण येतात. काय होईल या सामन्यामध्ये पाहावं लागेल. पुन्हा एक मेसेज लिडिंग एक चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेतोय. पुन्हा एकदा पाहायला मिळालं झेल केलं गेलं धरणीला दान. खूप दानशीर व्यक्तिमत्व कसारा टीम मध्ये पाहायला मिळतात. कर्णाचा दानशीरपणा आम्हाला पाहायला मिळतोय. तब्बल मी मला 4था झेल सुटलाय. एक झेल केला गेलाय आणि नक्कीच कसारा टीम झेल पकडावे लागतील. जर झेल सोडाल तर सामना देखील सोडावा लागेल. यावेळी चेंडू निघून गेलाय. स्विंग अँड मिस पाहायला मिळाले. बॅट कुठेतरी लवकर फिरली गेली आणि चेंडू थोडा उशिरा गेलाय आणि आता त्याचं व्हेरिएशन पाहायला मिळालं. यावेळी चांगला फटका आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? होणार नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावा येणं गरजेचं आहे. धाव फलक जाऊन पोहोचताय 26 धावा.
पुन्हा एक चांगला फटका खेळला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येत नाहीये गेला चेंडू निघून सीमारेषेच्या बाहेर काय घडतंय काय कळत नाही कसं टीम चेंडू सीमा पार चौकार नितेश भोईर अजय खंबालकर बॅट्समन लय डेंजर कधी मानत नाही हार मारतन चौकार आणि थँक्यू षटकार. धाव फलकावर 30 धावा पाहायला मिळतात या 30 धावांनी नक्कीच 3 षटकं 10च्या सरासरीने 30 धावा पाहायला मिळतात आणि इथून पुढे 20 आला तर 50 धावा पाहायला मिळतील एक चांगली टोटल एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल गोलंदाजी मार्गावर परिवर्तन नवीन गोलंदाज येतात हितेश वैयक्तिक दुसरं सामन्यातलं चौथं षटक अंतिम चेंडू सॉरी आणि जास्त दूर जात नाहीये घरंगळ्यात विकेट किपरच्या हातांमध्ये चेंडू गेलाय अर्थातच 3 षटकं संपली 30 धावा धावफलकावर वैयक्तिक दुसरं षटक देखील हाताळलं सामन्याचं तिसरं हाताळलं इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या 12 चेंडूंमध्ये किती धावा गोळा केल्या जातील हे टीमकडून पाहायला मिळेल आता त्याचं एक तगडं आव्हान मात्र जर विचार केला या दोन्ही संघांचा तर या स्पर्धेतलं आव्हान मात्र या दोघांचं टर्म डीजे नितीन खंबालकर संदेश भोईर बॅट्समन लय डेंजर गोलंदाज प्रदीप येतात आणि सुदीप पाहिला आता आला प्रदीप चौथं षटक मार्गस्थ होत आहे स्ट्रायकर एंडला आकाश आणि किरणने खेळलाय मागच्या षटकातला अंतिम चेंडू डॉट यावेळी काय घडेल होईल का हल्ला फुल टॉस करण्याचा प्रयत्न होता बॉटम एज चेंडू जास्त दूर गेला नाही थांबवले गेले एक धाव मात्र भरधाव वेगाने पूर्ण केली गेली 31 धावा धावफलकावर आकाशच्या बॅट मधून सिंगल त्यावेळी किरण असेल स्ट्रायकर एंडला यावेळी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा खेळलाय कधी स्वीपरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा गाठतोय सीमा पार होतोय पुन्हा एकदा चेंडू सीमा पार चौकार कधी मानत नाही हार मारतन चौकार आणि षटकार छाप यांची मैदानाला छाप यांची मैदानाला गावली स्पोर्ट्सला हे गावाचा लय गाजला अतिरेकचा या टीमच्या धावफलकावर जर पाहिलं तर तब्बल 35 धावा यावेळी अंकित झाल्यात फटका तितका चांगला नाही कनेक्शन नाही तितकं चांगलं नाही मात्र एक धाव घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय 36 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ झालाय चौथं षटक मार्गस्थ आहे आणि नक्कीच प्रदीप हे षटक हाताळतोय पुढचा चेंडू हो यावेळी लेग साईडला चेंडू चांगला खेळून काढलाय डीप मध्ये सतरक्षक होता रिले थ्रो केला गेलाय आणि एकच धाव या चेंडू मिळेल कारण चेंडूचा वेग जितका जास्त तितका धाव कमी मिळतात मित्रांनो कारण आपण पाहिलं चेंडू सीमा रेषे लगत जवळजवळ गेला होता मात्र या चेंडू मिळाली एक 37 धावा धावफलक अंकित झाल्यात 37 हो यावेळी संपर्क झाला होता विकेट किपर मात्र चेंडूला थांबू शकले नाहीत चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने गेला एक धाव मिळेल या एक धावांनी मी म्हणतोय धावफलक पुढे निघून चाललाय 38 धावा अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे लाहोर प्रीमियर लीग एक छान स्पर्धा भरवली गेली आणि सुरुवातीला म्हटलं होतं की आपण पर्व पहिलं असं लिहिलं गेलं मात्र या आयोजन नियोजनाकडे पाहिलं
तर कुठेच असं वाटत नाही की हे पहिलं पर्व असावं. असं वाटतंय की खूप मोठी परंपरा या स्पर्धेला आहे की काय. दरम्यान चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये, एक धाव मिळेल. षटक क्रमांक 4 समाप्त. धावफलकावर पाहायला मिळतात 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचं षटक घेऊन येत आहेत सचिन. अंतिम षटक. आणि अर्थातच सुरेख चेंडू फेकला गेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. आणि अर्थातच सुरेख चेंडू फेकला गेला निर्धाव चेंडू. अशा उभूत नजरेनं पाहिलं होतं पंचांकडे वाईट आहे की काय. मग पंचांनी सांगलं की नाही, वाईट नाही आहे, व्हॅलिड बॉल आहे. धावफलकावर परिवर्तन पाहायला मिळेल. शहापूर गावचा सुनील लकडे हाय हो हा दिलदार. शहापूर गावचा सुनील लकडे हाय हो हा दिलदार. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान. राहुल नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय. स्ट्रायकर यांना स्ट्राईक घेतली जाईल. डोक्यामध्ये काही विचार असतील. अंतिम षटक सुरू झालंय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी चेंडू निघून चालला घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव. एक धावेसाठी धावाधाव केली जाते. अर्थातच थोडी घाई करायची मित्रांनो, वेळ जास्त घेतला जातो. ज्यावेळी मात्र वेगावर फसवलं, वेग थोडा कमी केला, वेग काढून घेतला चेंडूचा. मात्र फलंदाजानं वेगाने बॅट फिरवली आणि निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळते. निर्धाव चेंडू मात्र प्रेशर वाढत आहेत. यावेळी बाउन्सर त्यांचं नक्कीच सांगतील. दोन्ही हात पंचांचे समांतर. या समांतरचं रूपांतर झालं अवांतर आणि अवांतरचं रूपांतर एका धावेत होत असताना ही धाव जोडली गेली. धावपर्यंत जाऊन पोहोचते 42 धावांवर 42 रन्स. आजच्या दिवसातला 78 धावा आजच्या दिवसाचा आतापर्यंतचा हा स्कोअर नोंदवला गेला. तिसरा सामना मित्रांनो मार्गस्थ आहे आणि ते 2 धावा इथे डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतील. 44 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू धावफलकावर 44 धावा. या पुढचा सामना हो काय घडलंय. चेंडू निघून गेलाय. या पुढचा सामना आहे डी गटातला बिरबाडी ओबी स्पोर्ट्स बिरबाडी विपक्षात पेंढाळी. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. ओबी स्पोर्ट्स बिरवाडी विपक्षात पेंढाळी. षटक संपले. 5 षटकानंतर धावफलकावर 44 आणि 9च्या सरासरीनं या 45 धावा पूर्ण कराव्या लागतील. टीम आताचा श्री साई कसारा. सुनील भाईंची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान
मान करी दान गावागावात मिळवी मान गावागावात मिळवी मान गावागावात मिळवी मान तरी अन्यायाला या थाप मिळवी आनंदाची थाप मिळवी आनंदाची ताप मिळवी आनंदाची ताप भल्या भल्याना उडवून लावती देऊन विश्वर तान भल्या भल्यांना उडवून लावती देऊन विश्वर तान ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान ठाणे जिल्ह्यात त्यांचा Thank you. मान ही आणि गावदेवी स्पोर्ट्स लाहे आता त्याचा लाहे प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वाचा 6वा दिवस आम्ही अनुभवत आहोत. त्याचा नाणेफेक केली जाईल. या पुढचा सामना क्रमांक 4 ओली स्पोर्ट्स बिरवाडी विपक्षात पेंढरी. विजयासाठी 45 धावांची आवश्यकता असेल. टोन कसारा पेंढरी विपक्षात बिरवाडी. चला नाणेफेक होईल तिथे. टॉस केला जाईल आणि फक्त आपला डिसिजन विचारला जाईल. टीम बिरवाडी आणि पेंढरी. या स्टेजवरच आहे ते करून घ्या. लाईव्ह स्ट्रीमिंग नक्कीच नाणेफेक केली जाते. एकीकडे असलेल्या ओली स्पोर्ट्स आणि दुसरीकडे असलेल्या पेंढरी. पहिल्या नाणेफेक होण्याच्या पक्षात गेली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा मला आता निर्णय घेतला पेंढरी टीमने. जाऊया या सामन्याच्या दिशेने. सामना क्रमांक 3चा सेकंड इनिंग सुरू होते. पूर्वार्धामध्ये आम्ही पाहिलं 44 धाबा लाहे संघानं गोळा केला आपल्या धावफलकावर. 45 धाबांचा आव्हान श्री साई कसारा शुभम आणि शुभम आणि आकाश ही जोडी यावेळी आम्हाला पाहायला मिळते कसारा टीम कडून. 45 धाबांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 45 धाबा. हा चेस कसा होईल. पहिला चेंडू घेऊन येतो साहिल गोलंदाजी मार करून. हो पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडूने जास्त उसळी घेतली नाही आणि चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातांमध्ये. या सामन्यातील विजयानं दोन्ही संघांना काही फरक पडणार नाही. फक्त एक मानसिक समाधान मिळेल पण दोन्ही संघांची कामगिरी तितकीशी चांगली राहिली नाही या प्रीमियर लीग मध्ये. एका संघाच्या नावावर 3 पराभव, एकाच्या नावावर 2 पराभव. यावेळी चेंडू आवेश फसलाय. फटका क्षेत्ररक्षक पोहोचतील का. इनफिल्ड क्लिअर करत चेंडू आलाय. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना फलंदाजांनी मात्र धावून 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावफलक सुरू झालंय टीम कसारा संघाचं. कारण मी म्हणतो ना, a team is not just a group of people who work together, but a team is the group of people who
टू ट्रस्ट इच अदर. एकमेकांवर विश्वास ठेवला जातो. पॉईंटच्या दिशेला तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. मिडॉनला सॉरी आणि झेल बाद. पहिल्या गडी बाद. धक्का क्रमांक 1. सुनील भाईंची शान आणि दिल्यात त्यांचा मान ही सुनील भाईंची शान. आणि दिल्यात त्यांचा मान ही सुनील भाईंची शान. प्रतिदिन दुबळ्यांची सेवा मिळवी आनंदाचा मेवा. आताच पहिला गडी गमावलाय आणि नक्की तरी जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत. हितेश नाव हितेश आहे. आपल्या संघाचं हित करावं लागेल. यावेळी ऑलिम्पिक कार्पेट चेंडू खेळला गेला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये चेंडूला थांबवलं गेलं. एक धाव थांबली नाही. धाव फलकावर मध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. 3 धाबा. एक गडी बाद 3. खूप मोठा पल्ला गाठायचा. अजूनही 42 धाबांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी कसारा टीमला. यावेळी सरळ रेषेत खेळला चेंडू येतोय. गॅप मध्ये चाललाय चेंडू सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. टाळ्या होत आहेत आणि दरम्यान धावा पूर्ण केल्या गेल्या. तब्बल 3 धावा आणि या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 6 धावांवर. धावा रोखाव्या लागतील कारण धावा रोखल्या तर एक चांगली कामगिरी होईल. आणि हितेशच्या बॅट म्हणाला 3 तो मार्क झालाय या 3 धावांनी. सुरेख कामगिरी. ओहो यावेळी चांगला फटका होता मात्र त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे इनफिल्ड मध्ये. ऑन साईडला षटक क्रमांक 1 समाप्त. पहिल्या षटकांती 1 गडी बाद 7 धाबा. 3 कसारा संघाच्या. 9च्या सरासरीची गरज असताना धाबा आल्यात फक्त 7. 1 गडी बाद 7. सागर सोनावले सचिन गाडस बॉलर ते फास्टर. भाऊ खर्डे संघाचा कॅप्टन साऱ्यांच्या पाठीशी खंबीर. निलेश भोईर पांडू पाटेकर बॉलर ते फास्टर. आखो खंबालकर जाना. थँक्यू. स्पीडअप करायचे मित्रांनो. खूप सारा वेळ घेतला जातोय. षटक एकच झालं. आणखी 4 षटकात शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्कवर परिवर्तन पाहायला मिळेल. प्रकाश आणि गडी बाद. आगे तो ऑलराउंडर. जिथं तिथं हाय त्यांचा बोलबाला. जिथं तिथं हाय त्यांचा बोलबाला. गावली स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. थँक्यू. पहिल्या चेंडूवर प्रकाशने इथे मात्र धक्का दिलाय. पण आहे टीम यावेळी मात्र कमबॅक करते. पण असं वाटलं तर 44 धाबा कमी पडतात की काय. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली पहिल्या षटकात 1 गडी गमावत 7 दिला. दुसऱ्या षटकाचा विचार केला. पहिल्या चेंडूवर गडी बाद. चांगली कामगिरी पाहायला मिळते. यावेळी अवे फ्रॉम द लेग स्टंप. वाईट चेंडू अवांतर फेकला गेलाय प्रकाशच्या माध्यमातून. सावधगिरीने खेळावं लागेल. सावध पवित्रा घ्यावा लागेल कारण इथून पुढे विकेट गमावणं परवडणार नाही. मात्र प्रकाशने दिले 2 तोफे आणि सांगितलं टीम कसारनं तोफा कबूल है. 2
अवांतर धावा सलगच्या 2 चेंडूंवर खर्च केला. टीम लायन्स संघाचा गोलंदाज प्रकाशनं यावेळी निषेध क्षेत्ररक्षक पोहोचतील. कॉलिंग किती महत्वाचं आहे. दोघांनी फक्त चेंडू पाहिला, आजूबाजूला काय ते पाहिलं नाही आणि अर्थातच कॉलिंग महत्वाचं होतं मित्रांनो. आठवण सांगेल मित्र तुम्हाला 2011चा धर्मवीर चषक कोसले टीम खेळत होती खाडीच्या मैदानावर आणि अर्थातच नाईट मॅच आणि वासुदेव भोईर आणि रवी भोईर या 2 क्षेत्ररक्षक धडकले एकमेकांना आणि पाहता पाहता पडले जमिनीवर बेशुद्ध. कॉलिंग नव्हतं मित्रांनो आणि कॉलिंग महत्वाचं आहे. ते कॉलिंग करा आणि कॉलिंग करूनच झेल घ्या. सांगायला होतं झेल माझा आहे, झेल होऊ शकला असतं. मग दोघे आले आणि जे नको व्हायला होतं ते झालं. मात्र कसारा टीम म्हणत असेल वा क्या बात आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जातोय मिड विकेटच्या झोनमध्ये. चेंडूला थांबवलं गेलंय. धावा थांबतील का? धावा थांबणार नाहीत. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक जाऊन पोहोचतोय 12 धावा. धावा यायला सुरुवात झाली आहे आणि धावा येणं गरजेचं आहे. हो काय घडलंय. पुन्हा एकदा अबांतर धाव मिळेल. पुढचा चेंडू यावेळी चांगला तडाखा दिला गेलाय. पॉईंटच्या डोक्यावरून डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक असतील. चेंडूला थांबवलं गेलंय. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी परिवर्तन पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावर. यावेळी चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइडला केलाय. डीपला क्षेत्ररक्षक नसतील. चेंडू निघून गेलाय सीमा पार. खणखणी चौकार. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईर या एवन जोडीने. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईर या एवन जोडीने. लागे गावन चषक ठेवलाय आज LPL नावाने. लागे गावन चषक ठेवलाय आज LPL नावाने. आता 2 षटके संपली आणि या 2 षटकांमध्ये धावफलकावर पाहायला मिळतात 20 धावा. हे षटक 13 धावांसाठी आलंय. थोडं विचार केला तर मागणं ठरलंय कारण 9ची सरासरीची आवश्यकता असताना याही मात्र 2 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळतात आणि याच धावगतीने गेले तर सामना विजय होतील कसारा टीम. मात्र दिल्ली अभी बहुत दूर आहे. इथून पुढे 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर कार्तिक येतोय. हो इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला होता मात्र कारण चेंडू थांबवला होता. धावे थांबली असती मात्र तसं झालं नाही. पहिल्या चेंडूवर आली एक सिंगल. फुलटॉस फायदा घेऊ शकले नाहीत. चेंडू निघून गेला आणि फक्त चेंडू नाही तर फलंदाजाला देखील निघून जावं लागेल. बोल्ड केलं गेलं इथे. फलंदाज 4 मिनिटाची त्रिफलाचित निघून जावं लागेल. फलंदाज सागर
लय गाजला ओठ लागे गावाचा लय गाजला ओठ लागे गावाचा लय गाजला थँक्यू. कार्तिक एक चांगला गोलंदाज मित्रांनो. पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली होती, म्हणजे त्यावेळी थोडं अपयश आलं चेंडूवर थांबवण्यात. म्हणजे दुसऱ्या चेंडूवर दाखवून दिलं की हा क्लास आहे माझा, आणि अर्थातच क्लीन बोल्ड केलं गेलं, गडी बाद केला गेला. विकास स्ट्रायकर इनला फुल टॉस. इथे मात्र बाल बच गए. अगदी जवळून चेंडू गेला ऑफस्टमच्या. थोडा 19-20 राहिला असता तर विकासला देखील मी म्हणतो सागरच्या पावलावर पाऊल ठेवून जावं लागलं असतं. नशीब बलवत्तर आहे. यावेळी हलक्या हाताने खेळला आहे. एक धाव पूर्ण केली. एकच धाववर समाधान मानावं लागतं की काय? एकच धाववर समाधान मानावं लागेल आणि धावा रोखला गेला. रोखावं लागेल, कारण रोखलं तर विजयाच्या आशा येतील. कमी वेळ लायल संघाला नक्कीच असं वाटतं की आपल्या घरच्या मैदानात आपण विजयी व्हावं, कारण एक विजय आहे त्यांच्या खात्यावर, परंतु 2 पराभव देखील आहेत. आणि इथून पुढे हा सामना जिंकलो तर आम्ही 50-50 होऊ शकू. यावेळी बाद व्हायला हवा फलंदाज. ओहो, झेल ड्रॉप. आधी सहज आणि सोपा झेल होता. सांगायचं झालं तर शोलेमधल्या ठाकूरनं देखील हा झेल घेतला असता, इतका सोपा झेल. मात्र इथे क्षेत्ररक्षक चुकवतायत. हितेश यावेळी मात्र जीवनदान मिळतं हितेशला. यावेळी लॉंग स्टॉपला चेंडू निघून गेलाय. षटक क्रमांक 3 समाप्त. डिंग्स ब्रेक.
दुश्मन लय डेंजर कधी मानत नाही हार मारतन चौकार आणि षटकार नक्कीच इथून पुढे 14 धाबांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 14 धाबा. यावेळी फटका फसलाय. झेल 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 देखील होणार नाहीये. क्षेत्ररक्षण साधारण राहिलेलं आहे संघाचं आणि त्याहीपेक्षा साधारण राहिले कसारा संघाचं. तब्बल 5 झेल सोडले होते कसारा संघानं आणि त्यामुळेच काही 44 धावांपर्यंत नजर मारली गेली. टीम लाहे संघानं पुन्हा एकदा निश्चित कॉलिंग 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 यावेळी चांगलं कॉलिंग झालंय. झेलबाद फलंदाज रितेश यावेळी ऑलिम्पिक कार्पेट खेळण्याचा ऑन साईडला प्रयत्न. काय घडलंय इथे पाहायला मिळेल. पंच सांगतील आम्हाला आणि एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली गेली. यावेळी टॅप केलाय. गोलंदाजानं आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला. स्कोर जाऊन पोहोचतोय तब्बल 35 धावा. 10 धावांची गरज. अंतिम षटकात 10ची गरज. या षटकात आला 10. विचार केला तर पहिल्या षटकात आल्या 7, दुसऱ्या षटकात 13, तिसऱ्या षटकात 5 आणि या षटकात 35 धावा आणि इथून पुढे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना मी म्हणेल दोन्ही संघांसाठी आव्हान. घाई करा मित्रांनो, घाई करा. गोलंदाजी मार्गावर परिवर्तन. साहिल या 10 धावा डिफेंड करायचे. इथून पुढे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी टीम कसारा संघाला विश्वास दाखवावा लागेल. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कारण आम्ही म्हणतो स्वतःला शोधा, बाकी सगळं काही गुगलवर अवेलेबल आहे. ते गुगलवर घ्या, मात्र स्वतःला शोधा. इम्प्रुव्हमेंट करा स्वतःमध्ये. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रति चेंडू 2 धावांची गरज. काय होईल या सामन्यामध्ये? टीमला हे जिंकेल का सामना प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर या 5 चेंडू नंतर मिळेल. काय घडेल या सामन्यामध्ये? यावेळी घेतला मोठा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीत आणि कव्हर केले गेले चेंडूला. जिथे झेल व्हायला होता तिथे मिळाल्या 2 धावा. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. कॅल्क्युलेशन दुपटीने सुरू आहे. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. झेल करावे लागतील. चार चेंडू 8 धावा. लाईट टीम घरच्या मैदानात मात्र एक प्लस पॉइंट राहील, कारण 2 पराभव 1 विजय आणि हा सामना जर जिंकला तर 2 पराभव आणि 2 विजय असं काहीतरी पाहायला मिळेल. एक सन्मानजनक कामगिरी राहील. हो, इथे झाली चूक. चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात 2 धावांसाठी. 3 चेंडू 6 धावा.
एक कंपल्सरी डॉट बॉल फेकला तर मात्र अंतिम चेंडूवर आपल्याला काहीतरी चमत्कार पाहायला मिळेल. 3 चेंडू 6 डॉट आला तर 2 चेंडू 6 येतील आणि आपल्याला अंतिम चेंडूवर 4 धावा पाहायला मिळतील. मात्र तसं झालं तर साहिल चौथा चेंडू घेऊन जातो स्ट्रायकर एंडला प्रदीप. कारण समोरच्या टीमने देखील 3 सामने गमावलेत. नक्कीच प्रतिष्ठेसाठी तो विजय गरजेचा असेल. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मिसफील्ड आणि 35 चेंडू काय घडलं पाहावं लागेल. थांबवला चेंडूवर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 3 धावा पूर्ण होतात. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 4 धावा धावून पूर्ण केल्यात. यावेळी आता मी चेक करणार नाहीत कारण जर त्या धावा कमी असं आम्ही चेक केला असं 4 धावा आल्यात. इथून पुढे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. कसारा टीम मात्र 3 सलगच्या पराभवानंतर कुठेतरी सन्मानजनक विजय मिळवला तेव्हा मात्र इथून पुढे 2 डॉट फेकायचे. नाही टीमला विजय व्हायचा असेल तर 2 डॉटची गरज. लेवल झाली तर कंपल्सरी चेसिंग असेल. 2 धावांची गरज. डॉट. क्या बात आहे. सामना होता जनरल वॉर्ड मध्ये निघून गेला आयसीयू मध्ये. आयसीयू मध्ये मात्र आता व्हेंटिलेटर लावला जाईल. कोणाचा श्वास कमी पडेल. काही इथून पुढे 1 धाव आली तर लहान विजेता होईल. 2 धावा आल्या तर कसारा. 2 धावा कंपल्सरी या चेंडूवर आहेत. काय घडेल याला म्हणतात क्रिकेट. होनी को अनहोनी और अनहोनी को होनी हा आहे क्रिकेट. आणि यावेळी काय घडेल. कसारा जिंकेल की लाहे जिंकेल. अंतिम चेंडू थोडेसे शतक. चला पुढचा टीम पेंढरी टीम. चला आपलं शतक सजवून घ्या लगेच. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आता त्याचा प्रकाश. बॅटने आल्या 12 आणि गोलंदाजीमध्ये एक गडी बॅट. एक गटातला हा सामना मी पाहिला आणि या गटातून जर आपण कामगिरी पाहिली तर कोणत्या टीमची कामगिरी चांगली आहे सांगितलं जाईल. जर एक गटाचा विचार केला तर गावदेवीला आहे 3 सलग विजय. एकता कसारा 3 सलग विजय. आणि जो बच्चनचा विचार केला तर 2 पराभव 2 विजय. इथून पुढे ए गटाचा सामना टफ होत जाईल. आणि बी गटाचा विचार केला तर कसारा 11 3 विजय आणि गावदेवी दहीगाव 3 विजय. आता त्याचा चांगली कामगिरी. सी गटाचा विचार केला तर केबी करंजपाडा 3 विजय. नक्कीचा 3 लॉस आणि 2 विजय. आणि कानविंदचा विचार केला तर क्वालिफाय 5 विजय. नक्कीचा एकता दळखंड 3 विजय. नक्कीच क्वालिफाय झाले 2 टीम. नक्कीच डी ग्रुपचा विचार केला तर पेंढरी 3 विजय. बिरवाडी 4 विजय. क्लोज कॉन्टेस्ट राहील पेंढरी आणि बिरवाडी मध्ये. दोस्ती खर्डी 3 लॉस. वाशाळा ए 2 लॉस. जय महालक्ष्मी खर्डी 2 विजय 2 लॉस. अर्थातच पेंढरी बिरवाडी या 2 टीम्स या डी गटातून हा सामना खेळतील. सामना अतिशय महत्वाचा असेल कारण जर जिंकले बिरवाडी तर क्वालिफाय होतील. जिंकले पेंढरी तर क्वालिफाय होतील. आता त्याचा खूप सारे कॉन्टेस्ट बाकी आहे मित्रांनो. खूप सारे सामने बाकी आहेत आणि आता त्याचा 30 कॉन्टेस्ट आम्हाला इथे पाहायला मिळेल. ए बी सी डी असे 4 ग्रुपमध्ये.